मित्रो नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि आपण बघताय रोखोक। एक 2-3 दिवसापूर्वी अकोल्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी संतप्त होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या वाहनावर एक किरकोळ दगडफेक केली, दगड भिरकावले आणि त्याचा एवढा बाऊ प्रचारक असणाऱ्या अमोल मिटकरींनी केला की जणू काही ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते माझ्यावर हल्ला करायला आले होते, माझं घर पेटून देणार होते, या पद्धतीचा बाऊ केला, अगदी पराचा कावळा केला। आणि मग प्रकरण एवढं वाढलं की त्या दगड भिरकावण्यात एक जो मुलगा तिथं सहभागी होता, जय मालोकार नावाचा, हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेचा अकोला जिल्ह्याचा उपाध्यक्ष होता। एक त्या घटनेच्या अर्धा तास पूर्वी कर्ण उर्फ बाळा दुनबळे हे मनसेचे प्रदेश सरचिटणीस आहेत, त्यांची अकोल्यात पत्रकार परिषद आणि आढावा बैठक होती। या दुनबळेंनी हे कार्यकर्ते थोडेसे भडकवून दिले म्हणा। राज ठाकरेंवर उठसूट कोणी आरोप करतो आणि आपण सगळे राज ठाकरेंचे निष्ठावंत मनसैनिक शांत बसतो, अशा पद्धतीचा तो मेसेज होता। त्याच्यामुळे या अमोल मिटकरीला फोडून काढायला पाहिजे अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं। लगेच त्याची अंमलबजावणी एक अर्ध्या तासात या सगळ्यांनी केली। त्यात हा विद्यार्थी सेनेचा जो उपाध्यक्ष होता जय मालोकार, हाही सुद्धा त्याच्यात सहभागी होता। त्यांनी एक कुंडी फेकून मारल्याचं दृश्यात दिसते, दगड भिरकावल्याचं दिसते। ते सगळं झाल्यानंतर जेव्हा हे सगळे तिथून निघून गेले, दिवसभर काही नव्हतं, परंतु मग आपल्याला राज्यस्तरावरची मीडिया लाईव्ह कव्हर करते आहे, आपल्या प्रत्येक गोष्टीची दखल घेते आहे, हे जेव्हा अमोल मिटकरींच्या लक्षात आलं आणि काही तास विचार केल्यानंतर या प्रकरणाला एक वेगळी हवा आपण देऊ शकतो आणि या निमित्ताने मीडियाचा स्पेस अधिक आपण आपल्यावर फोकस करून घेऊ शकतो, या पद्धतीची उपरती अमोल मिटकरींना झाली असावी। आणि मग त्यांनी हे षडयंत्र कसं राज ठाकरेंच्या आदेशानं झालं या पद्धतीचा आरोप मीडियाला करायला सुरुवात केली। खरं म्हणजे राज ठाकरे आणि अमोल मिटकरी यांच्यात कुठेही बरोबरी होत नाही। कुठे राज ठाकरे आणि कुठे अमोल मिटकरी यांची तुलना करणं हा अनाठाई मूर्खपणा आहे। त्याच्यामुळे अमोल मिटकरींना थेट राज ठाकरेंना त्यात गोवायचं होतं, स्वतःला प्रदेश स्तराचा नेता म्हणून घ्यावं या पद्धतीचा तो प्रयत्न होता। वास्तविक तसं काही नव्हतं, कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती, त्याच्यामुळे फार किरकोळ गोष्ट होती, अतिशय छोटी गोष्ट होती, त्याला इतकं मोठं करून ठेवलं। तोपर्यंत दिवसभरामध्ये जय मालोकार या 27 वर्षाच्या पोराला तोपर्यंत अनेकांनी फोन केले, तो हे सगळं टी व्हीवर तो बघत होता की खुनाचा प्रयत्न, जाळण्याचा प्रयत्न। अमोल मिटकरींनी आरोप केले की यांच्याजवळ ॲसिड बॉम्ब, वेगवेगळ्या शस्त्र, गुप्त्या वगैरे हेही होते, असाही त्यांनी आरोप केला। आता अनेकांनी त्याला फोन करून सांगितलं की जर अशा पद्धतीनं एका सत्ताधारी आमदारांनी हे इतकं सगळं करून सांगितलं, जर तुझ्या विरोधात तक्रार केली की तू बेमुदतपणे आतमध्ये जाशील, तुझं सगळं शैक्षणिक करिअर धोक्यात येईल, तुझे आईवडील, सामान्य कुटुंबातला हा मुलगा या सगळ्या विचार करून त्याच्यावर प्रचंड प्रेशर आलं आणि त्याला हार्ट अटॅकचा झटका आला। तो त्यात भरती झाला हॉस्पिटलमध्ये, केअर हॉस्पिटलमध्ये, आणि याच्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। ज्या पद्धतीने ही घटना अत्यंत मोठी करून दाखवण्यात आली, त्याच्यात एक सामान्य घरातल्या मुलाचा बळी गेला, एक कष्टाळू आईवडिलांचा मुलगा या निमित्ताने गेला। राजकारण कुठल्या थरावर जाते आहे आणि आपल्या प्रसिद्धीच्या सोससाठी हे काय करून बसले आहे, एक विचित्र अनुभव लोकांना येतो आहे। आता वास्तविक राज ठाकरे यांना सुपारीबाज या पद्धतीचा आरोप केल्यानंतर थोडी एक किरकोळ गोष्ट झाली, परंतु अमोल मिटकरींनी ती एवढी वाढवून ठेवली। मग पुन्हा मुंबईतले देशपांडे असतील, अविनाश जाधव असतील, या सगळ्या लोकांनी की या अमोल मिटकरींना फोडून काढा वगैरे वगैरे हे ते सांगितलं। अर्थात फोडून काढणं नाही काढणं हा त्यांचा मुद्दा आहे, कारण अमोल मिटकरी काही फार हात धुतल्या तांदळाचा माणूस नाही,
वाटेल ते आरोप करायचे, अतिशय खुनशी प्रवृत्तीचा, दूषित मनोविचारांचा हा माणूस आहे अमोल मिटकरी. विचारांचं तर काहीच घेणं देणं नाही. सुरुवातीला ज्या भारतीय जनता पक्ष, संघ, कट्टरतावादी यांच्या विरोधात 30-35 हजार रुपये लोकांजवळून घेऊन व्याख्यानं देणारा अमोल मिटकरी आता भारतीय जनता पार्टी आणि संघाच्या या सगळ्या प्रक्रियेत सामील झाला आहे. त्याच्यामुळे आधीची आपली भाषणं काढून त्यालाच कदाचित त्याची लाज वाटत असेल की आपण कुठल्या थरावर आलो, कुठून प्रवास आपला सुरू झाला होता आणि कुठे येऊन बसलो. अनेक लोक त्याला अमोल मिटकरींना बाजारू म्हणतात. मी बाजारू म्हणणार नाही. हे ज्याचं त्याचं शेवटी व्यक्ती स्वातंत्र्य आहे की कुठल्या विचारापासून कुठे जावं, परंतु फार काही तत्वनिष्ठ, फार काही तर्कसंगत मांडणी अशातला काही प्रकार नाही. व्यक्तिगतदृष्ट्यासुद्धा हा माणूस काही खूप आदर्शाचा पुतळा आहे वगैरे असं मला वाटत नाही. पूर्वी जेव्हा संभाजी ब्रिगेडमध्ये अमोल मिटकरी हे काम करत होते आणि अनेकदा मला फोन करून काही आमच्या चर्चा होत होत्या आणि त्यांचं लिखाण, त्यांचं बोलणं हे सगळं मी बघत होतो, तेव्हा बरं मला एक आशा वाटत होती की हा माणूस पुढे काही करू शकतो. पण राजकारणात गेल्यानंतर आणि अचानक विधान परिषदेचं सदस्य भेटल्यानंतर एक न दिसणारे अदृश्य शिंग अमोल मिटकरींना फुटली आणि मग त्या शिंगांनी रस्त्यात येणाऱ्या प्रत्येकाला टुंगलण्याचं काम, त्यांना शिंग भोसकण्याचं काम अमोल मिटकरी करायला लागले. मग ठीक आहे, ज्याची त्याची वेळ असते. पाहता पाहता 3 वर्ष झाली, आणखी 3 वर्ष, कदाचित 2-3 वर्ष अमोल मिटकरी आमदार आहेत. त्यानंतर या महाशयांना कुत्रंसुद्धा विचारणार नाही याची सगळ्यांना खात्री आहे. परंतु असो, या निमित्ताने राजकीय पक्षांनासुद्धा छो म्हटलं की भुंकणारी काही माणसं हवी असतात. त्याच पद्धतीचं काम राज ठाकरेंवर आरोप करण्याचं, त्यांना सुपारी बाज म्हणण्याचं काम अमोल मिटकरींनी केलं आणि मग कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर एक दगड भिरकावला. त्याला स्वरूप असं दिलं की गाडी फोडली, हल्ला केला, माझं घर जाळण्याचा प्रयत्न होता, मला जीवे मारण्याचा प्रयत्न होता. मला वाटते की असं काहीही घडल्याचं दिसत नाही. लगेच एक दिवस 3-4 कार्यकर्त्यांना अटक झाली आणि दुसऱ्या दिवशी त्यांची ज्या पद्धतीने जामीन झाली. या सगळ्या प्रकरणावरून तुमच्या लक्षात आलं असेल की फार काही ते तसं झालेलं दिसत नाही. बरं, सत्ताधारी आमदार, परंतु सातत्याने लोकांच्या कामकाजावर संशय व्यक्त करणं. पोलिसांनी त्या न्यायप्रक्रियेअंतर्गत सगळं काम केलं, पण अकोला जिल्ह्याच्या पोलीस दलावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर संशय घेण्याचं काम अमोल मिटकरी सातत्यानं करत आहेत. पोलीस दलांनीसुद्धा हे लक्षात ठेवलं पाहिजे. मी अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनासुद्धा आवाहन करेल की जो तुमच्या कामावर, तुमच्या पोलीस दलावर व्यक्तिगत बच्चन सिंग म्हणून तुमच्यावर सुद्धा संशय घेतो, अशा माणसांच्या प्रभावात राहू नका. उलट त्याची वेगळ्या पद्धतीने चौकशी चालू करा की अनेक काही धंदे असतील तर ते धंदे कसे उघडकीस येतील आणि याला कायद्याचा बडगा कसा दाखवता येईल या पद्धतीचं काम पोलीस दलांनी केलं पाहिजे. असो, राजकारणाच्या ठिकाणी होत राहील. राजकीय कार्यकर्ते एकमेकांना भडकवून देतात, पण त्याच्यात मात्र जय मालोकारसारख्या एका सामान्य घरातल्या होतकरू तरुणाचा बळी जातो. हा बळी कसा गेला, त्याला प्रत्यक्षात भीती कोणी दाखवली, त्याला फोन कोणी केले, मालोकार परिवारातले डॉक्टर मालोकार असतील, अनेकांनी आरोप केले की याचे वेगळ्या पद्धतीने चौकशी व्हावी आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे असतील, अमोल मिटकरींचे जे सहकारी असतील त्यांची नव्यानं चौकशी व्हावी, याच्या मृत्यूचा योग्य चौकशी व्हावी आणि योग्य त्या आरोपी असणाऱ्या माणसांना शिक्षा व्हावी, अशा पद्धतीची मालोकार परिवारानं मागणी केलेली आहे. हे सगळं होत राहील, परंतु राजकारण कोणत्या दिशेनं चाललेलं आहे, कोणती माणसं कशी एकमेकांना आदेश देतात, मग त्याच्यावर सामान्य माणसं कसं पेटून उठतात. कुणीतरी नेता कुठून तरी आदेश देतो आणि आपण शस्त्र वगैरे घेऊन सगळं बाहेर पडतो आणि मग राजकारणाच्या सोबतच आपलं आयुष्यसुद्धा अडचणीत आणतो. या पद्धतीची कृती होणं कितपत योग्य आहे या पद्धतीचा विचार सगळ्यांनी करावा. मित्रहो, आतापुरतं एवढंच. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित रोखठोक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा. नमस्कार.